तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात असं म्हणतात की अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दवा अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर नाही कोय, अल्लाह करे सोही होय. हे शब्द आहेत संत तुकाराम महाराजांचे. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा संग्राम बापू भंडारे यांना विसर पडलाय का? एवढंच काय, ज्या भागवत धर्मात वारकरी संप्रदायात अनेक मुस्लिम संत सुद्धा होते. शेख महम्मद नावाचे मुस्लिम संत हरीची भक्ती करताना असं म्हणतात की जन्माचे ते कुळ पाहिले शोधून, दुखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करूनही जन्म आहे तो प्राणी. असे अनेक संत साधू हे भागवत धर्माचा सार सांगतात. संत एकनाथ तर जातीयतेला विरोध करतात. संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा ही सगळी संत मंडळी आपल्याला माणसाच्या जगण्याचा सार आणि एकोपा शिकवतात. मग कीर्तनकार संग्राम बापू भंडारे भागवत धर्माचा खरा सार विसरलेत का? कारण आज ते नथुराम गोडसे होण्याची भाषा करत आहेत. तोच नथुराम गोडसे ज्याने भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती. भागवत धर्माचा आदर्श कधीच नथुराम गोडसे होऊ शकत नाही. मग हेच कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचा स्थानिक आमदार अमोल खताळ आणि पालकमंत्री विखे यांच्याशी नेमका संबंध काय? ते आपल्या कीर्तनातून कीर्तन सांगायचं सोडून या नेत्यांचं गुणगान गातात. एवढंच नाही तर हेच संग्राम बापू भंडारे नावाचे कीर्तनकार एकनाथ शिंदे यांच्या सभेत जातात आणि त्यांना असं म्हणतात की साहेब, आम्ही तुमचे नुसते कार्यकर्ते नाही आहोत, तर आम्ही तुमचे भक्त आहोत. भागवत धर्मात संत तुकाराम केवळ विठ्ठलाची भक्ती करायला सांगतात. मग ज्या भागवत धर्माचा आधार घेऊन हे कीर्तनकार स्वतःला कीर्तनकार समजून घेतात, ते एकनाथ शिंदे यांना आणि बाकी राजकीय नेत्यांना स्वतःचा भक्त का समजत असतील?